कराड येथील तासवडे MIDCत 6 कोटी 35 लाख रुपयेचा कोकेन जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल। तासवडे तालुका कराड येथील MIDC मधील सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीतून तळबीड पोलिसांनी 6 कोटी 35 लाख रुपये किमतीचे 1270 ग्रॅम कोकेन जप्त केला आहे। शेतीसाठी खते तयार करण्याच्या नावाखाली हे कोकेन बेकायदेशीरपणे साठवण्यात आले होते। ही कारवाई 31 मे रोजी करण्यात आली। पोलिसांनी B56 या प्लॉटवरील कंपनीत छापा टाकून संशयित 4 पिशव्यांमध्ये कोकेन आढळल्याचे सांगितले। कंपनी मालक अमरसिंह देशमुख, नांदगाव तालुका, जिल्हा सातारा यांच्यासह समीर पडवळ, रमेश पाटील, जीवन चव्हाण आणि विश्वनाथ शिपणकर यांच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तळबीड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सतीश अंदेलवार, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री काळे, सहाय्यक फौजदार शशिकांत खराडे, पोलीस हवालदार शहाजी पाटील, योगेश भोसले, आनंदा राजपूत, गोरखनाथ साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभूते, अभय मोरे, सुशांत कुंभार, महेश शिंदे, प्रवीण गायकवाड, गणेश राठोड, ऋषिकेश वेल्लाळ, महिला पोलीस अंमलदार विनया वाघमारे, रत्ना कुंभार, शीतल मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे सहाय्यक फौजदार संतोष सपाटे, दिनेश गडगे, पोलीस हवालदार आसिफ जमादार, संताजी जाधव, प्रशांत चव्हाण, प्रवीण पवार, पोलीस नाईक सागर बर्गे, दीपक कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मयूर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, सूरज चिंचकर, अमोल फल्ले, राजाराम बाबर तसेच फॉरेन्सिक विभागाचे पोलीस हवालदार प्रशांत ताटे, दीनानाथ जाधव तसेच इंटर्नशिप करणारे प्रशिक्षणार्थी शंभूराज साळुंके व आदित्य लोंढे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित कुंभार, प्रशांत मोरे, ओंकार डुबल, सुशांत गाडगे यांनी केलेली आहे। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम, कराड। ज्याच्याकरता आपण प्रेस घेतोय कराड SDPO कराड म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभागांतर्गत कराड व तळबीड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत एक आम्हाला अंमली पदार्थ कोकेन जप्त झालेला आहे। जनरली कोकेन बाहेरून येतो, तो ऑर्गॅनिक आहे, म्हणजे तो सिंथेटिक ड्रग नाही आहे। तर बेसिकली मौजे तासवडे ऐकू येते ना सगळ्यांना, मौजे तासवडे कराड याच्या आधी तासवडे MIDC जे आहे त्या परिसरातील केमिकल कारखान्यामध्ये आम्हाला 6 कोटी 35 लाख रुपयाचा जवळजवळ 1.270 किलोग्रॅमचा कोकेन हे जप्त करण्याला यश मिळालेलं आहे। याच्यामध्ये बेसिकली नार्कोटिक्स विरुद्ध एक प्रभावी कारवाई अख्ख्या महाराष्ट्रातच 1 मे ते 31 मे अशी सर्व जिल्ह्यांना सांगितली होती। मी आधी रेल्वेला होतो, रेल्वेला आम्ही काही प्रमाणात गांजा करण्याचा प्रयत्न केला होता। तर या अनुषंगाने ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये SDPO कराड श्री ठाकूर आणि त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचारी अधिकारी यांनाही ते माहीत होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले यांना एक खबर मिळाली। त्याच्यामध्ये तासवाडे MIDC मधील सूर्यप्रभा फार्माकम ही कंपनी आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली ते त्याला म्हणतात प्लांट रेग्युलेटर, PG प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असं केमिकल करायचा तो कारखाना होता। तेही त्याची परवानगी इलिगल होती, त्याला काहीतरी मेकॅनिकल ह्याची परवानगी होती, त्याच्याखाली तो ते करायचा। आणि त्याच्यामध्ये मग त्या अल्ट्राझोलम करता तो जो मूळ मालक आहे तो तेलंगणाच्या कोथळीत आहे, तो पकडला गेला तिकडे। आणि त्या अनुषंगाने आम्हालाही माहिती मिळाली की हे जे कारखाना आहे हा त्याचा एक कारखाना इथे आहे। आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ॲक्च्युली अल्ट्राझोलम इथे मिळालं नाही आम्हाला, परंतु बरेच इतर पदार्थ होते आणि त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं आणि रासायनिक ज्याला फॉरेन्सिक लॅबरातर्फे मिळवलं तेव्हा आम्हाला ते कोकेन सिद्ध झालं। म्हणजे 1 कोटी 1.270 किलोग्रॅमचे कोकेन आहे। आता याच्यामध्ये एकूण त्या कंपनीचे काम करत आहेत 3, सुधीर पडवळ हा केमिस्ट आहे तिथला, रमेश शंकर पाटील मल्हारपेठ हा पाटणचा आहे, हा एक आहे, आणि जीवन चव्हाण हे 2 तिथले कामगार, असे 3 जण आमच्या ताब्यात आहेत। बेसिकली यातला जो अमरसिंह देशमुख आहे जो नांदगाव ज्याचा मूळ मालक आहे तो याचा म्हणजे जे कोकेन कुठून आणलं ते त्याला माहिती असावं असं वाटतंय। तर तो तेलंगणा कथरीत आहे, तो आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर पुढची आम्हाला हे लागेल। आणि विश्वनाथ शिपणकर म्हणून आहे जो एक सप्लाय करायचा, तो अल्ट्राझोलम सप्लाय करायचा। म्हणजे बेसिकली लिंक बघितली तर हे
करायचं एक प्लॅन ग्रोथचं. अल्प्राझोलम हे वेगळं आहे आणि कोकेन हे अजून तिसरंच आहे. तर आम्हाला कोकेन मिळालेला आहे. हा शिपणकर आहे, हा अल्प्राझोलम बेसिकली केमिस्ट म्हणून काही रॉ मटेरियल ते प्रोव्हाइड करायचा, पण तो ऑलरेडी पळून गेलेला आहे. कारण या तेलंगणाच्या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यामुळे तो ऑलरेडी पळून गेलेला आहे. काही प्रमाणात आता श्रीरामपूरलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अल्प्राझोलम करता. पण आमच्या कारवाईत विशेष आहे की अल्प्राझोलमपेक्षा आम्ही वेगळं कोकेन हे पकडलेलं आहे. आणि ही सर्व कारवाईमध्ये बरेच म्हणजे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली करुकर मॅडम, SDPO अमोल ठाकूर आणि सपोनी किरण भोसले हे सर्व आहेत. किरण भोसले आता तपास करतात, बरोबर. आज आम्ही त्यांना अटक केलं आहे, उद्या प्रोड्यूस करू आणि आम्हाला PC मिळेल. त्याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण होतील आणि मूळ आयडिया अशी आहे की कोकेन म्हणजे अल्प्राझोलम सोडता कोकेन हे कुठून आणलं, कुठून मिळवलं, काय इंटरनॅशनल कोकेन हे बाहेरून तयार होतं, आपल्याकडे तयार होत नाही. तर ते साधारणतः काही त्याच्या लिंकेजेस आहेत का, हा आमचं तपासातलं मूळ चॅलेंज आहे. नाही, यांच्याकडनं काही माहिती आम्हाला मिळते, परंतु काय आहे की जिथपर्यंत लीडमध्ये होत नाही तिथपर्यंत ती तुमच्याशी शेअर करण्यात उपयोग नाही ना. मला त्यातनं काहीतरी लीड निर्माण झाली तरच. आता शेवटी एक कोकेन तिथे पडलेला आहे, मग कधी आलंय, कुठून आला, हाही प्रश्न आहे. आता काही गोष्टी ते सांगतायत, काही आम्हाला इतर मार्गाने म्हणजे डिजिटल किंवा एव्हिडन्सेस, तो मूळ मालक त्याचं कॉरॉबरेशन, हे सगळं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आत्ता ठोस तुमच्याशी शेअर करण्यासारखं काही नाही. सर, निर्मितीचा मुद्दा लक्षात आला की तो तुमच्या पुढच्या तपासाचा भाग. बरोबर आहे. निर्मिती प्रकरून हां ब्रेकथ्रू मिळाला, तुमच्या टीमचं अभिनंदन. मात्र सर, साठवणुकीचा मुद्दा आयडनीवरती आला. अनुषंगाने तो जो मूळ मालक आहे तो कुठून, म्हणजे तुम्ही म्हणताय नाही, तो मूळ काय झालंय, आमचं म्हणणं आहे की 1.2 kg ते मिळालेलं आहे. आता प्रश्न आहे की मग त्याने अजून कुठे आहे का, ते तर आम्ही त्या कारखान्याच्या परिसरात शोध घेणार, नंबर 1. नंबर 2, इतर त्याचे काही कुठले कारखाने असतील तर तिथेही काय ठेवलंय का, हाही एक प्रश्नाचा मुद्दा आहे. तिसरं, त्यांनी स्वतः तयार केलंय का, हाही एक आहे. कदाचित दुसरी एखादी लॅब असेल तिथे बनवत असेल, त्याची काय एकच नसेल ना. हे सगळे तपासाचे मुद्दे आहेत. जिथपर्यंत ठोस येत नाही तिथपर्यंत आत्ताच स्पेक्युलेट करणं बरोबर नाही. अवैध धंद्यावर आम्ही कारवाई करू. मग आता काय करणार, कारवाई करून बंद करणार. ठीक आहे, आता ऐका, ठीक आहे. हे बघा, तुम्ही मला आत्ता, मी काल आलोय, अवैध धंद्यांवर कारवाई आम्ही करू, कारवाई करू.